विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एमसेट आयटी अवेअरनेस या कोर्समध्ये सेशन नंबर 33चे गाईड डू इट युअरसेल्फ हे सेशन कसं सॉल्व करायचं आहे ते आपण बघणार आहोत. परंतु प्रत्येक सेशनमध्ये तुम्हाला अगोदर टायपिंग करायचं आहे, सेल्फ पाथ लर्निंग करायचं आहे, त्याच्यानंतर नॉलेज चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला गाईड डू इट युअरसेल्फ करायचं आहे. आणि ते मी तुम्हाला या ठिकाणी ते प्रश्न कसे सॉल्व करतात ते करून दाखवतोय. फॅमिली ट्री वर्कबुकमध्ये आपल्याला ट्रीची इमेज आहे दिलेली आहे, तिला आपल्याला डिलीट करून फाईल सेव्ह करायची आहे. त्यासाठी आपल्याला सगळ्यात अगोदर जी ट्री दिसते त्याला सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी ट्रीवर क्लिक केलं, त्याला सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर कीबोर्डवरती आपल्याला डिलीट की दिलेली आहे ती डिलीट करायची. त्यानंतर फाईल टॅबवर जायचं आहे, सेव्ह ॲज ऑप्शनवर जायचं आहे, ब्राउझवर जायचं आहे आणि या ठिकाणी सेव्ह बटनवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी येस म्हणायचं आहे, उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न आहे फॅमिली ट्री सीटमध्ये सुतप्पा टेक्स्ट सिलेक्ट करायची आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या टेक्स्टला रेड कलर द्यायचा आहे. म्हणजेच या सीटमध्ये आपल्याला ज्या ठिकाणी जे नाव दिलेलं आहे त्या सेलला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यावर होम टॅबमध्ये फॉन्ट ग्रुपमध्ये आपल्याला फॉन्ट कलर द्यायचा आहे रेड आणि उत्तर सबमिट करायचं आहे. पुढचा प्रश्न दिलेला आहे फॅमिली ट्री वर्कबुकला आपल्याला फॅमिली ट्री जनरेटर या नावाने सेव्ह करायचं आहे. त्यासाठी आपल्याला फॅमिली ट्री जनरेटर नावाने सेव्ह करायचं आहे. म्हणून मी या टेक्स्टला कॉपी करतोय, फाईल टॅब जातोय, फाईल टॅबवर गेल्यानंतर सेव्ह ॲज ऑप्शनवर जाणार, डेस्कटॉपवर म्हटलं आहे म्हणून डेस्कटॉपवर क्लिक केलं. या ठिकाणी फॅमिली ट्री जनरेटर टेक्स्ट एंटर करायचं आहे, सेव्ह म्हणायचं आहे. या ठिकाणी ऑलरेडी त्या नावाची फाईल आहे म्हणून मी या ठिकाणी येस करतोय, सबमिट करायचं उत्तर. फॅमिली ट्री सीटमध्ये राकेश ज्या सेलमध्ये आहे तो सेल सिलेक्ट करायचा आहे आणि त्याला अलाइनमेंट सेंटर द्यायची आहे. अलाइनमेंट होम टॅबमधून अलाइनमेंट ग्रुपमध्ये आपल्याला सेंटर अलाइनमेंटवर क्लिक करायचं आहे, उत्तर सबमिट करायचं. पुढचा प्रश्न फॅमिली मेंबर सीटमध्ये B2 सेल सिलेक्ट करायचं आहे आणि त्याच्यामध्ये फॅमिली ट्री जनरेटर हे टेक्स्ट एंटर करायचं आहे. ती टेक्स्ट एंटर केल्यानंतर एंटर करायचं आहे आणि परत त्या टेक्स्टला आपल्याला बोल्ड पण करायचं आहे आणि इटॅलिक पण करायचं आहे आणि उत्तर सबमिट करायचं आहे. या ठिकाणी आपलं डू इट युअरसेल्फ संपलेलं आहे. आता आपण तुम्हाला प्रोसेस फॉलो करायचं आहे, त्याच्यानंतर सिम्युलेशन करायचं आहे. मग सिम्युलेशनचे क्वेश्चन कसे सॉल्व करतात ते मी तुम्हाला या ठिकाणी करून दाखवतो आहे. मजकूर किंवा संख्याला आपल्याला अलाइन करायचे आहे. त्यासाठी स्प्रेडशीट स्वरूपात सुधारतात आणि ते वाचणे आणि समजणे सोपे होते. म्हणून आपल्याला निवडलेल्या टेक्स्टला सेंटर अलाइनमेंट द्यायचे. या होम टॅबमध्ये अलाइनमेंट ग्रुपमध्ये इथे सेंटर अलाइनमेंट ग्रुपवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. Microsoft templates are very useful. All you need to do is edit the workbook with your own details. Now go to office.com. यासाठी आपल्याला गुगल क्रोमवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर ॲड्रेस बारवरती क्लिक करायचं आहे. परत टेम्पलेटवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपला 33 म्हणजे 33 नंबरचं सेशन संपलेलं आहे.
सिम्युलेशन झाल्यानंतर तुम्हाला सेशन कंप्लीट टेस्ट करायची आहे.